मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसलाय। त्यामुळे रब्बीच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। मराठवाड्यामध्ये लातूर, बीड, उस्मानाबादमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर परिसरात गारपिटीचा फटका बसलाय। पुढचे 3 दिवस विदर्भासह मराठवाड्यातल्या काही भागामध्ये अवकाळी पावसाचा फटका बसण्याचा अंदाज कृषी हवामान तज्ज्ञांनी वर्तवलाय। त्यामुळे या भागातल्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे। बीड जिल्ह्यालाही अवकाळी पावसाचा फटका बसलाय। परळी तालुक्यातल्या कवठळी शिवारात अवकाळी पावसात वीज कोसळून 2 जण ठार झालेत, तर माजलगाव तालुक्यातल्या खाडेवाडी, शिंदेवाडी, देंद्रुड, चोपणवाडी, वांगे या गावामध्ये दुपारी वादळी वाऱ्यासह मोठी गारपीट झाली। ज्वारी, हरभरा, गहू, टरबूज, खरबूज, ऊस, कापूस या पिकांचं अतोनात नुकसान झालं। प्रत्येक गावातल्या 30 ते 50 घरांवरील पत्रे उडाले। पंढरपुरातही अनेक गावांमध्ये वादळी वाऱ्यासह गाराचा पाऊस झाला। या पावसामुळे सरकोली, ओझेवाडी परिसरात गारांचा अक्षरशः खच पडला। या अवकाळी पावसानं द्राक्ष, ज्वारी, गहू पिकांचं मोठं नुकसान झालं। काही भागामध्ये मध्यरात्री आणि पहाटे अवकाळी पाऊस पडला। औराद, शहाजनी, नेटूर आणि केळगाव परिसरात अवकाळी पाऊस बरसला, तर आज दुपारी लातूर शहर, औसा शहर आणि तालुक्यातल्या काही गावांमध्ये गारांसह जोरदार पाऊस बरसला। त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आता आणखीच वाढली आहे। अचानक आलेल्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। या अवकाळी पावसानं रब्बी हंगामातल्या हरभरा, गहू या पिकांना फटका बसलाय। असाच अवकाळी पाऊस राहिला तर ज्वारी काळी पडण्याची भीती व्यक्त होतीये। दरम्यान शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या हरभरा आणि गव्हाची काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलंय। लातूरबरोबरच उस्मानाबादलाही अवकाळी पावसानं चांगलं झोडपून काढले। उस्मानाबादमधल्या कळंब तालुक्यातल्या तसंच मेंढा परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली। पावसासोबतच गारपीटही झाल्यानं काढणीला आलेल्या रब्बी पिकांचं नुकसान झालंय। कर्जमाफीच्या मुद्द्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बुधवारी मातोश्रीवर शिवसेना मंत्र्यांची बैठक घेतली। मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना भेटून कर्जमुक्तीचा ठोस निर्णय घ्यावा अशी भूमिका शिवसेनेनं घेतली आहे। विधिमंडळाचं कामकाज चालावं आणि शेतकऱ्यांचा प्रश्न देखील सुटावा असं शिवसेनेला वाटतंय। उद्धव ठाकरेंचा निरोप घेऊन शिवसेनेचे मंत्री आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी रवाना झाले। कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आज सलग 4थ्या दिवशी अर्थसंकल्पीय अधिवेशन विधिमंडळाचं कामकाज ठप्प आहे। गेल्या आठवड्याचं कामकाज पाण्यात गेल्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारनं बोलावलेली गटनेत्यांची बैठकही निष्फळ ठरली। विरोधकांनी आजही विधिमंडळाच्या परिसरात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जोरदार घोषणाबाजी केली। विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यावर विरोधक आक्रमक झाले। विधानसभेचं कामकाज त्यामुळे 3 वेळा तहकूब करण्यात आलं। अखेर कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं। दरम्यान आंदोलनामध्ये शिवसेनेच्या आमदारांचा सहभाग नव्हता। गेल्या आठवड्यात सेनेची साथ मिळाल्यानं विरोधक चांगलेच आक्रमक होते। दरम्यान आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी या प्रामाणिक मागणीसाठी शिवसेनेचे आमदार सरकारविरोधात उभे राहिल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं। संकटग्रस्त असलेल्या शेतकऱ्याच्या पाठी ठामपणे उभं राहावं ही शिवसेनेची भावना आहे। कारण आपल्याला सर्वांना लक्षात असेल की साधारणतः 10-12 वर्षापूर्वी संपूर्ण हिंदुस्थानामध्ये शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं ही मागणी शिवसेनेने लावून धरली होती। त्यावेळेला अंशतः कर्ज माफी करण्यात आली, परंतु शेतकऱ्यांचे हाल काही संपलेले नाहीत। आम्ही उगाचच काही विघ्नसंतोषीपणा करण्यासाठी हा धांगडधिंगा करतोय असं जर का जनतेला वाटत असेल तर कृपा करून आपला गैरसमज दूर करा। शेतकऱ्याच्या मागे उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्याच एका भावनेतून आम्ही शेतकऱ्यांच्या मागे उभे आहोत। मला असं वाटतं सरकार लवकरात लवकर याबाबत चांगला मार्ग काढेल। कर्जमाफीच्या मुद्द्यावर छगन भुजबळांनी तुरुंगातून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय। इच्छामरण व्यक्त केलेल्या येवल्यातल्या शेतकरी कृष्णा डोंगरेबाबत त्यांनी हे पत्र लिहिलंय। शेतकरी आसमानी आणि सुलतानी संकटांना तोंड देत असल्याचं या पत्रामध्ये उल्लेख करण्यात आलाय। तसंच अडचणीमध्ये असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी भुजबळांनी या पत्रामध्ये केली आहे। कर्जमाफी दिली नाही तर शेतकऱ्यांसमोर आत्महत्येशिवाय पर्याय नाहीये। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी मागणी भुजबळांनी या पत्राद्वारे केली आहे।
जालना इथं शिवसेनेच्या वतीनं शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती करून सातबारा कोरा करावा या मागणीसाठी जालना परभणी रोडवर रामनगर इथं शिवसैनिकांनी रास्ता रोको केला। या आंदोलनामुळे या रोडवर तासभर वाहतूक ठप्प झाली होती। सरकारला सत्तेत येऊन 2.5 वर्ष पूर्ण झाली आहेत। शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारनं चालू अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची घोषणा करावी अशी मागणी देखील यावेळी शिवसैनिकांच्या वतीनं करण्यात आली। यावेळी शेकडो शिवसैनिक आणि शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। म्हैसाळ गर्भपात प्रकरणी आता नवा खुलासा समोर आलाय। म्हैसाळ प्रकरणातला कुख्यात डॉक्टर बाबासाहेब खिद्रापुरेनं औषध कृष्णा नदीमध्ये फेकल्याचं तपासात उघड झालंय। कोल्हापूर हद्दीतील कृष्णा नदीत औषधं फेकल्याचं समोर येत आहे, तर अटकेत असलेला आरोपी प्रवीण जमदाडेची मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे। डॉक्टर खिद्रापुरेला औषध पुरवणाऱ्या एकाच पोलिसांनी ताब्यात घेतलंय। म्हैसाळ गर्भलिंग निदान प्रकरणानंतर पुण्यातल्या दौंडमध्ये गर्भलिंग निदान करणाऱ्या एका नराधम डॉक्टरला दौंड पोलिसांनी अटक केली आहे। मात्र हा डॉक्टर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात कागदोपत्री कामावर आहे। वारंवार गैरहजर राहणं ही या डॉक्टरची खासियत आहे आणि त्यामुळे निलंबन करावं अशी मागणी जिल्हा शल्यचिकित्सक यांनी करून देखील त्याच्यावर अद्यापही कारवाई झालेली नाही। दौंड, बारामती, इंदापूर, फलटण परिसरामध्ये गेली 1.5 वर्ष आर्थिक फायद्याकरता गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या मधुकर शिंदे या डॉक्टरसह त्याच्या अन्य 2 साथीदारांना दौंड न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या सावर्डे नजीकच्या कोंडमळा इथं बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र दाखवून लोकांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर कंपाऊंडरला अटक करण्यात आली। जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं ही संयुक्त कारवाई केली आहे। परितोष प्रमोद विश्वास असं या बोगस डॉक्टरचं नाव आहे। तो पश्चिम बंगालच्या दिनाजपूर इथला रहिवासी असल्याचं बोललं जाते। सावर्डे पोलीस स्थानकामध्ये महाराष्ट्र वैद्यकीय अधिनियम कायद्याअंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अल्पवयीन मुलीला फूस लावून सामूहिक अत्याचार करण्यात आले आणि आरोपी एवढ्या वेळेस थांबले नाहीत, तर त्यांनी या अत्याचारांची चित्रफित सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल केली। भंडारा जिल्ह्यातल्या लाखनदूरमध्ये हा खळबळजनक प्रकार समोर आलाय। हा व्हिडिओ समोर येताच काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत गुन्हा दाखल केलाय। शिवाय तातडीनं या 5ही नराधमांना अटक करण्यात आली आहे। ही अत्याचाराची घटना घडली आहे 25 फेब्रुवारीला। व्हिडिओही त्यानंतर लगेच व्हायरल करण्यात आलेला आहे। मात्र एवढं होऊनही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता। ही आरोपींनाही अटक केली नव्हती, पण सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतल्यानंतर 12 मार्चला लाखांदूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे। इतके दिवस पोलीस का शांत होते असा सवाल आता उपस्थित केला जातोय। संजय लीला भन्साळी दिग्दर्शित द लिजेंड ऑफ पद्मावती या चित्रपटाला कोल्हापुरामध्ये विरोध होतोय। मसाई पठारावर या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू असताना इथं जाळपोळ करण्यात आली। कर्मचाऱ्यांना मारहाणही करण्यात आली। रात्री 40 ते 50 अज्ञातांनी पद्मावती चित्रपटाचा सेट पेटवून दिला। पेट्रोल बॉम्बच्या सहाय्यानं सेट पेटवण्यात आला आणि त्यानंतर इथल्या गाड्यांचीही तोडफोड करण्यात आली। ड्रेसिंग रूमही जाळण्यात आली, त्यामुळे कोट्यवधींचं नुकसान झालं। हे हल्लेखोर जेऊर मार्गी आल्याची प्राथमिक माहिती मिळतेय। कोल्हापूर जिल्ह्यातल्या ऐतिहासिक पन्हाळ्याला लागून असलेल्या मसाई पठारावर हे शूटिंग सुरू होतं। पद्मावतीच्या सेटवर आवश्यक ते संरक्षण देण्यात आलं होतं असा दावा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केलाय। पद्मावतीच्या सेटवर एक अधिकारी, 12 कर्मचारी असं संरक्षण देण्यात आलं होतं। चित्रपटाच्या टीमनं रात्री संरक्षण मागितलं नव्हतं हे देखील केसरकर यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान पद्मावती सेट आणि कलावंतांना संरक्षणामध्ये वाढ करण्यात येणार आहे असं गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलंय। आता असा निर्णय घेण्यात आलेला आहे की जसं दिवसा त्यांना प्रोटेक्शन दिलेलं आहे तसं रात्रीसुद्धा प्रोटेक्शन देण्यात येईल। महाराष्ट्राच्या संदर्भात महाराष्ट्राची एक ख्याती आहे की लॉ अँड ऑर्डरमध्ये आपण इतर सर्व स्टेटपेक्षा नेहमी पुढे असतो आणि त्या दृष्टीने पूर्ण संरक्षण त्यांना देण्यात येईल। या संदर्भात राजस्थानमध्ये सुद्धा ज्यावेळेला त्यांच्यावर हल्ला झालेला होता त्यावेळेला त्यांनी प्रेस घेऊन याबाबत राणी पद्मावतीचं कुठलंही बदनामी करणारा असं याच्यामध्ये या सिनेमात कुठलंही नसं असा खुलासा दिलेला होता। परंतु हे होऊनसुद्धा हे घडत असलेली लोक ही बाहेरून आली का, नेमक्या कुठल्या उद्देशाने त्यांनी हा हल्ला केला आणि ती नेमकी कोण होती याचा सुद्धा तपास चालू आहे।
आदिवासी शासकीय आश्रमशाळेतल्या योगिता रतन गवईचा वैद्यकीय उपचार करताना मृत्यू झालाय। 8वीच्या या विद्यार्थिनीला होळीपूर्वी वैद्यकीय तपासणीमध्ये शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला होता। तिच्यासह 8 मुलांना विविध उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं। 14 तारखेला योगितावर उपचार करताना आणि शस्त्रक्रिया करताना या आश्रमशाळेतल्या कोणीही शिक्षक तिथं उपस्थित नव्हतं। त्यातच या मुलीचा मृत्यू झाल्यानं महाविद्यालयावर आणि आदिवासी विकास विभागाच्या दुर्लक्षानं मृत्यू झाल्याची तक्रार पालकांनी केली आहे। राज्यभरात शाळेतल्या मुलांचे मृत्यू होत असल्याची तक्रार होत असताना अजूनही आदिवासी विकास विभागाला जाग येत नसल्याचं या घटनेतून समोर आलंय। गोंदिया जिल्हा परिषद परिसरातल्या झाडावर चढून एका मजुरानं वीरू स्टाईल आंदोलन केलं। लखीराम राऊत असं या आंदोलक मजुराचं नाव आहे। रोजगार हमी योजनेचे पैसे न मिळाल्यामुळे 65 वर्षाच्या लखीराम राऊत यांनी हे पाऊल उचललं। तसंच या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही त्यांनी केली। धुळे जिल्हा परिषदेत महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेनं आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी लक्ष वेधण्यासाठी लेखणी बंद आंदोलन केलं। याआधी आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात 10 ते 14 मार्चपर्यंत काळी फीत लावून काम करण्यात आलं। तर 10 एप्रिलपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालय परिसरात धरणं आंदोलन आणि आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे। नागपूरमध्ये चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय। एका रात्रीतून चोरट्यांनी विविध दुकानांमधून तब्बल 16 लाख रुपयांचे मोबाईल लंपास केले आहेत। शहराच्या सीमेतल्या 4 दुकानं आणि सावनेर तालुक्यातल्या एका दुकानामध्ये या चोरट्यांनी हात साफ केलाय। चोरट्यांचा हा चोरीचा प्रताप मात्र एका सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। हे 4 जण चोर होते। सर्वजण कारमधून आले होते। सावनेरमध्ये दुकानाचं शटर तोडल्यावर दुकानातला अलार्म वाजू लागला। अलार्मचा आवाज ऐकताच चोरट्यांनी धूम ठोकली। इथं चोरी करून हे चोरटे पुढे मध्य प्रदेशात पळून गेले असल्याचा संशय व्यक्त होतोय। पोलिसांनी या सगळ्या चोरी प्रकरणी गुन्ह्याची नोंद केली आहे। राज्यातल्या लाखो गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या केबीसी घोटाळा प्रकरणात याचिकाकर्त्यांवर न्यायालयात येण्याची वेळ येऊ देऊ नका अशी तंबी हायकोर्टानं राज्य सरकारला दिली आहे। याआधी खटल्यातल्या तपासावर न्यायालयानं ताशेरे ओढले होते। केबीसी कंपनीच्या मालमत्तेचा लिलाव करून ठेवीदारांना रक्कम परत करण्याची विनंती नाशिक इथल्या विशेष न्यायालयाकडे करण्यात आल्याची माहिती मंगळवारी कोर्टात देण्यात आली। प्रकरणात लवकरात लवकर सुनावणी होऊन कार्यवाही करावी अशी अपेक्षा व्यक्त करत कोर्टानं याचिका निकाली काढली। ब्राह्मण समाजाविषयीच्या वक्तव्यावरून उद्भवलेला वाद हा सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांच्या दिलगिरीनंतर निवळलाय। पुण्यामध्ये दिलीप कांबळे यांच्या विरोधात ब्राह्मण महासंघाकडून निदर्शनं करण्यात येणार होती, मात्र पोलिसांनी जमावबंदी लागू करून या आंदोलनाची हवा काढून घेतली। त्याचवेळी मंत्री महोदयांनी आंदोलनकर्त्यांसमोर ब्राह्मण समाजाची माफी मागितली। त्यामुळे संतप्त होऊन सरसावलेले आंदोलनकर्ते शांत होऊन परतले। पुण्याच्या महापौरपदी भाजपच्या मुक्ता टिळक यांची निवड झाली आहे। महापौर पदाच्या निवडणुकीत 98 मतं मिळवून त्या विजयी झाल्या। राष्ट्रवादीच्या नंदा लोणकर यांना 52 मतं मिळाली तर 10 नगरसेवक तटस्थ राहिले। शिवसेनेच्या संगीता ठोसर यांनी माघार घेतल्यानं मुक्ता टिळक यांचा महापौर पदाचा मार्ग सुकर झाला। भाजपनं उपमहापौर पदासाठी नवनाथ कांबळेंना संधी दिली। 12वीचा निकाल वेळेवर लागणार हे आता निश्चित झाले। पेपर तपासणीवर शिक्षक महासंघानं टाकलेला बहिष्कार मागे घेतलाय। शिक्षण मंत्री विनोद तावडेंसोबत झालेल्या बैठकीनंतर आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली आहे। आजपासून 72,000 प्राध्यापक पेपर तपासायला सुरुवात करणार असल्याची माहिती कनिष्ठ महाविद्यालय संघटनेचे अध्यक्ष अनिल देशमुख यांनी दिली आहे। महासंघानं असहकार आंदोलन मागे घेतल्यामुळे 12वीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे। कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी बेस्ट प्रशासन आता कर्जाच्या शोधात आहे। कर्मचाऱ्यांना अजूनही फेब्रुवारीचा पगार मिळाला नाहीये। 42,000हून अधिक कर्मचारी बेस्ट प्रशासनात आहेत। या साऱ्यांच्या पगारासाठी किमान 100 कोटींची बेस्टला गरज आहे। पाहुणा म्हणून आलेल्या नेपाळी तरुणाचं मुंडकं छाटून निर्घृण हत्या केल्याची घटना बदलापुरात घडली आहे। मृत तरुणाचं मुंडकं एका सलून समोर प्लास्टिकच्या पिशवीत तर धड चायनीज हॉटेलमध्ये सापडल्यानं बदलापुरात एकच खळबळ उडाली। पाहुणा म्हणून आलेल्या तरुणाची हत्या कोणी आणि कशासाठी केली हे अद्याप गुलदस्त्यात आहे।
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.